वेलकम टू SK लर्निंग अकॅडमी. आज आहे 27 फेब्रुवारी 2024. आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो. चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांमध्ये सर्वाधिक पदक कोणत्या संघाने जिंकले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे भारतीय सेना. भारतीय सेनेच्या संघाने खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांमध्ये सर्वाधिक पदक जिंकलेले आहेत. तर चौथ्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा यावेळी 2 चरणांमध्ये आयोजित केल्या गेल्या होत्या. पहिलं चरण 2 ते 6 फेब्रुवारी लेह लडाखमध्ये आयोजित केलं गेलं होतं. तर दुसरं चरण हे 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये पार पडलेलं आहे. या स्पर्धांमध्ये भारतीय सेनेच्या संघाने 10 सुवर्णपदक, 5 रौप्य पदक आणि 6 कांस्य पदकांसह या स्पर्धेचा किताब जिंकलेला आहे. या क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानावर कर्नाटकचा संघ राहिलेला आहे. कर्नाटक संघाने 9 सुवर्णपदक, 2 रौप्य पदक आणि अशी एकूण 11 पदके जिंकलेली आहेत. तर महाराष्ट्राच्या संघाने 7 सुवर्णपदक, 8 रौप्य पदक आणि 7 कांस्य पदकांसह एकूण 22 पदकांची कमाई करत तिसरे स्थान मिळवलेलं आहे. यामध्ये प्रथम क्रमांक हे जास्तीत जास्त सुवर्णपदक ज्या संघाने जिंकलेले असतात त्या संघाला प्रथम क्रमांक हा दिला जातो. तर भारतीय सेनेने सर्वाधिक 10 सुवर्ण जिंकत या स्पर्धेचा किताब हा जिंकलेला आहे. मागच्या वर्षीच्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांचे आयोजन जम्मू काश्मीरमध्ये केलं गेलं होतं आणि खेलो इंडिया स्पर्धांची सुरुवात जी आहे 2020मध्ये करण्यात आली होती. पुढचा प्रश्न बघूया. पंतप्रधान मोदी यांनी अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून देशातील किती रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 554 रेल्वे स्टेशनांचे पुनर्विकास कार्यक्रमाची सुरुवात ही अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी केलेली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 41,000 करोड रुपयांपेक्षा अधिकच्या 2,000 रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केलेलं आहे. अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून यामध्ये 19,000 करोड रुपयांपेक्षा अधिकच्या गुंतवणुकीमध्ये देशातील 554 रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाची सुरुवात केली गेली आहे. या व्यतिरिक्त 1500 ओव्हरब्रिज तसेच रोड अंडरब्रिजच्या योजनांचे देखील उद्घाटन केलं गेलं आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील गोमतीनगर स्टेशनचे उद्घाटन देखील या कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेलं आहे. अमृत भारत स्टेशन योजना ही रेल्वे मंत्रालयाकडून फेब्रुवारी 2023मध्ये सुरू केलेली योजना आहे. योजनेचे उद्दिष्ट देशातील 1309 रेल्वे स्टेशनांचा पुनर्विकास करणे हा आहे. पुढचा प्रश्न बघूया. जागतिक बँकेच्या GEFच्या पहिल्या महिला डायरेक्टर कोण बनल्या आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गीता बत्रा. या जागतिक बँकेच्या GEFच्या पहिल्या महिला डायरेक्टर बनलेल्या आहेत. तर गीता बत्रा भारतीय अर्थशास्त्री आहेत आणि जागतिक बँकेच्या GEF म्हणजे जागतिक पर्यावरण सुविधाच्या स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयाच्या निदेशक म्हणून त्या नियुक्त झाल्या आहेत. जागतिक बँकेच्या या पर्यावरण सुविधाच्या पहिल्या महिला डायरेक्टर त्या बनलेल्या आहेत. तर जागतिक बँकेशी संबंधित प्रश्न आहे. जागतिक बँक स्थापना झालेली आहे 1944मध्ये. जागतिक बँकेचे मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC मध्ये. सदस्य देश आहेत 189. संस्थापक आहेत जॉन मेनार्ड किन्स आणि हॅरी डेक्स्टर व्हाईट आणि सध्याचे जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत अजय बंगा. पुढचा प्रश्न पाहूया. एडिथ अँड पेटर ओडोनेल पुरस्काराने नुकताच कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी प्रोफेसर अशोक वीरराघवन यांना या एडिथ अँड पेटर ओडोनेल पुरस्काराने नुकताच सन्मानित करण्यात आलेला आहे. तर अमेरिकेमधील टेक्सास अकॅडमी ऑफ मेडिसिन, इंजिनिअरिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांनी भारतीय वंशाचे कम्प्युटर इंजिनियर आहेत प्रोफेसर अशोक वीरराघवन यांना हा एडिथ अँड पेटर ओडोनेल या पुरस्काराने गौरवलेलं आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. भारतीय अमेरिकन असलेले वीरराघवन हे बीटेक आहेत. हा पुरस्कार टेक्सास रिसर्चर्ससाठीचा सर्वोच्च शैक्षणिक पुरस्कार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण ठरला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रविचंद्रन अश्विन. रविचंद्रन अश्विन हा भारतामध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला आहे. तर रविचंद्रन अश्विन यांनी भारतीय मैदानावर कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम केलेला आहे. त्याने माजी क्रिकेटर अनिल कुंबळे यांचा विक्रम मागे टाकला आहे. अश्विनच्या नावावर आता सध्या 59 कसोटी सामन्यांमध्ये भारतामध्ये 354 विकेट नावावर आहेत. तर अनिल कुंबळे यांच्या नावे 69 सामन्यांमध्ये 350 विकेटचा विक्रम होता. इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये रांची येथे खेळवल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यांमध्ये त्याने हा विक्रम केलेला आहे. तसेच अश्विनने नुकताच कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट घेण्याचा विक्रम देखील केलेला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी घेणारा अश्विन हा दुसरा भारतीय गोलंदाज ठरलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पंकज उधास यांचं नुकताच निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर पंकज उधास यांचं नुकताच निधन झालेलं आहे.
ते एक गझल गायक होते आणि यांचं नुकताच निधन झालेलं आहे. तर प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचं 26 फेब्रुवारी 2024 रोजी वयाच्या 72व्या वर्षी निधन झालेलं आहे. पंकज उधास यांनी चिठ्ठी आहे हे या गाण्यासाठी खूप प्रसिद्धी मिळवलेली होती. त्यांचा जन्म गुजरातमधील जैतपूर येथे झाला होता. गझल गायन क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना सन 2006 पद्मश्री पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एमटेक्स 24 प्रदर्शनाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विशाखापट्टणम. विशाखापट्टणम या ठिकाणी एमटेक्स 24 या प्रदर्शनाचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. या एमटेक्स 24मध्ये संरक्षण क्षेत्रातील जहाज बांधणी, दळणवळण प्रणाली, सायबर सुरक्षा आणि शाश्वत ऊर्जा उपाय यांसारख्या नौदल तंत्रज्ञानातील संसाधनांचे प्रदर्शन केलं गेलं होतं. या प्रदर्शनाचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विशाखापट्टणम या ठिकाणी केलं आहे. सध्या सुरू असलेल्या मिलन 24 या सैन्य अभ्यासाचाच हा एक भाग आहे एमटेक्स 24. हे संरक्षण संसाधनांचे प्रदर्शन 3 दिवस सुरू असणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशातील संरक्षण उत्पादन, संरक्षण स्टार्टअप, सार्वजनिक संरक्षण उपक्रम आणि भारतीय नौदल यांना एकत्रित आणण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 6G संशोधन आणि विकासासाठी नोकिया या कंपनीने कोणासोबत भागीदारी केली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए IISc यांच्यासोबत 6G संशोधन आणि विकासासाठी नोकिया या कंपनीने भागीदारी केलेली आहे. तर IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि यांच्यासोबत नोकिया या कंपनीने 6G सेवांसंबंधित भारतामध्ये विशेष लक्ष केंद्रित करून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससोबत एक करार केलेला आहे. बंगळुरू या ठिकाणी नोकियाचे नवे 6G प्रयोगशाळा मुख्यालय देखील स्थापन करण्यात आलं आहे आणि या प्रयोगशाळेमार्फत भारतामध्ये रेडिओ तंत्रज्ञानापासून ते आर्किटेक्चरपर्यंत 6G तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंचा अभ्यास हा केला जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारत आणि अमेरिका यांच्यातील 11वा द्विपक्षीय काउन्सिलर संवाद कोठे आयोजित करण्यात आला होता? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी भारत आणि अमेरिका यांच्यामधील हा 11वा द्विपक्षीय काउन्सिलर संवाद आयोजित करण्यात आला होता. भारत अमेरिका हा 11वा द्विपक्षीय काउन्सिलर संवाद होता. नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. या संवादामध्ये भारतीय शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व हे डॉक्टर KJ श्रीनिवास यांनी केलेलं आहे. तर अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व हे रेना बिटर यांनी केलं आहे. या द्विपक्षीय संवादामध्ये भारत आणि अमेरिकेने प्रत्यार्पण, विद्यार्थी आणि व्यावसायिकांची गतिशीलता, सुरक्षितता आणि कायदेशीर स्थळांतर तसेच असुरक्षित महिला आणि मुलांचे संरक्षण यांसारख्या विविध मुद्द्यांवर सहकार्य वाढवण्याच्या मार्गावर चर्चा करण्यात आलेली आहे. पुढील वर्षी अमेरिकेमध्ये हा द्विपक्षीय काउन्सिलर संवाद पार पडणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पॅगॉंग फ्रोझन लेक मॅरेथॉन 2024 स्पर्धा कोणी जिंकली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भगवान सिंग आणि महेश खुराना या दोघांनी पॅंगॉंग फ्रोझन लेक मॅरेथॉन 2024 ही स्पर्धा जिंकलेली आहे. तर भोपाळच्या महेश खुराना आणि भगवान सिंग या खेळाडूंनी जगातील सर्वात उंच गोठलेल्या लेक मॅरेथॉन स्पर्धा आहेत पॅंगॉंग फ्रोझन लेक मॅरेथॉन 2024 या स्पर्धामध्ये विजय प्राप्त केलेला आहे. एव्हरेस्ट शिखर सर करणारे भगवान सिंग हे मध्य प्रदेशमधील पहिले गिर्यारोहक आहेत. अत्यंत तीव्र परिस्थितीसाठी ओळखली जाणारी ही मॅरेथॉन जगातील सर्वोच्च गोठलेली तलाव मॅरेथॉन म्हणून ओळखली जाते. ही मॅरेथॉन लडाख येथे आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच USISPFच्या संचालक मंडळावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सलील पारेख यांची USISPFच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर USISPF याचा फुल फॉर्म होतो US इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम आणि या फोरमच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर सलील पारेख यांची निवड करण्यात आली आहे. सलील पारेख हे IT उद्योगातील सुमारे 3 दशकांपासून अनुभव असलेले व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या मंत्रालयाने वार्षिक क्षमता निर्माण योजना सुरू केली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रेल्वे मंत्रालय. रेल्वे मंत्रालयाने वार्षिक क्षमता निर्माण योजना ही जी आहे सुरू केलेली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांशी संबंधित ही योजना आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वार्षिक क्षमता निर्माण योजना जी आहे या योजनेची सुरुवात ही केलेली आहे. योजनेचा उद्देश रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौशल्य आणि ज्ञान वाढवणे हा आहे. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवून सेवा वितरणात सुधारणा व्हावी हा यामागचा उद्देश आहे. रेल्वे बोर्डाच्या सहकार्याने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमामधून संस्थापक क्षमतांचा विकासावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे, ज्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी, ग्राहक सेवा सुधारणे आणि नवकल्पना तसेच सतत सुधारणांच्या संस्कृतीला प्रोत्साहन हे या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.